आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठीचा एक नवीन क्रिस्पी प्रकार तयार केलेला आहे। हा बघा, अशा पद्धतीचा एकदम क्रिस्पी आहे, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा पद्धतीचा आपला हा आजचा नवीन प्रकार आपण केला आहे। यासाठी आपण 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे उकडून यांची साल काढून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये आपण 1 चमचे जिरे घेतले, 2 मूठ भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हे सर्व आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। हे मिक्सरला बारीक केलं तरी पण चालतं। अशा पद्धतीने आपलं सर्व मिश्रण बारीक झालेलं आहे। आता आपण उकडलेले बटाटे ते पण खलबत्त्यामध्ये स्मॅश करून घेणार आहोत। खलबत्त्याच्या ऐवजी किसणीने किसून सुद्धा बटाटे घेता येतात। अशा पद्धतीने आपण तिन्ही बटाटे खलबत्त्यामध्ये कुटून त्यांची व्यवस्थित आपल्याला त्या बटाट्याचा पूर्ण स्मूथ गोळा तयार करायचा आहे। कारण आणि याच्यामध्ये आपण रॉक सॉल्ट घालतोय, 2 टीस्पून रॉक सॉल्ट घालतोय। हे सर्व मिश्रणाचं प्रमाण थोडं कमी जास्ती झालं तरी पण चालतं। एकदम परफेक्ट प्रमाण असलं पाहिजे असं काही नाही आहे। थोडं फार प्रमाणामध्ये बटाटा किंवा तिखट, शेंगदाण्याचा कूट, जिरे, मीठ हे सर्व प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपला उकडलेले बटाटा आणि भाजलेले शेंगदाणे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केले। आता याच्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ 1 वाटी आणि वरीचं पीठ 1 वाटी हे वापरणार आहोत। हे पीठ जर घरामध्ये नसेल तर साबुदाणा थोडा भाजून मिक्सरला काढला तरी पण चालतो। वरीचा तांदूळ आणि साबुदाणा भाजायचा आणि तो मिक्सरला थंड झाल्यानंतर मिक्सरला काढायचा, म्हणजे आपल्याला पावडर मिळते। आणि आता आपण 1 कप पाणी घेतलं आहे। मेजरमेंटनुसार आपल्याला हे आपल्या 3/4 वाटी म्हणजे एवढं पाणी आपल्याला लागलेलं आहे हे सर्व मिश्रणासाठी। पाणी कमी जास्त लागू शकतं, फक्त आपल्याला गोळा घट्ट मळायचा एवढं लक्षात ठेवायचं। पातळ गोळा मळायचा नाही आहे, कारण आपल्याला जो पदार्थ तयार करायचा आहे तो आपल्याला क्रिस्पी झाला पाहिजे। जर ते पीठ पातळ झालं तर मग त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो येणार नाही, कारण आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे। आता आपण ह्या आकारामध्ये तळतोय। तुम्हाला जो आकार पाहिजे असेल त्या आकारामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे हे साबुदाण्याचे आपण फिंगर चिप्स करू शकतो। आता आपण सर्व तेल गरम करून घेतलेलं आहे, फिंगर चिप्स तयार करून घेतलेले आहेत। आता एका वाटीमध्ये दही घ्यायचे। हे नुसतेच खायला पण खूप छान लागतात। आपण आता एका प्लेट तयार करून घेतोय, त्यासाठी दही घेतलंय। घट्ट दही खायला खूप छान लागतं याच्याबरोबर। असं कडकडीत तेल तापलं की आपण पटापट सर्व फिंगर चिप्स आपले तळून घ्यायचे। हे खायला खूप क्रिस्पी खुसखुशीत लागतात। भरपूर वेळ यांचा क्रिस्पीनेस टिकून राहतो आणि हे पोटभरीचं पण आहे। हे तुम्ही मुलांना शाळेला डब्याला देण्यासाठी सुद्धा देऊ शकता। ह्याच पिठाचे आपण थालपीठसुद्धा तयार करू शकतो। अशा पद्धतीनं आपले क्रिस्पी कुरकुरीत एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। लाईट वेट होतात, खायला खूप मस्त लागतात। यावर्षीच्या महाशिवरात्रीच्या उपवासाला हे अशा पद्धतीचे फिंगर चिप्स नक्की करून बघा। हे कुठल्याही उपवासाला चालतात किंवा उपवास नसेल तरी पण एक स्टार्टर डिश म्हणून आपण करू शकतो। अशा पद्धतीने आपण 2-3 लॉट तयार करून घेतोय। आपल्याला जेवढे पाहिजे असतील तेवढे करून घ्यायचे पाहिजे। बाकीचे तुम्ही जेव्हा गरम खायचे असेल तेव्हा पण करू शकता। अशा पद्धतीने आपण आता आपल्याला 1 प्लेट आपण तयार करून घेतोय। आवाजावरून लक्षात आलंच असेल, क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत।
मग यावर्षीच्या महाशिवरात्रीच्या उपवासाला काही नवीन करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खायला क्रिस्पी कुरकुरीत लागते, झटपट बनते आणि पूर्वतयारी आधी तयार करून ठेवू शकता आणि वेळेवर पाहिजे तेव्हा तळून खायला बनवून ठेवू शकता. अशा पद्धतीचा आपला हा क्रिस्पी कुरकुरीत स्टार्टर डिश, उपवासाची स्टार्टर डिश जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.